आहे आजच्या जगात राहायचे बस. का संघटित हो आणि सर्वांना सांगितलं की आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक महान असा संदेश दिलेला आहे. सर्वांनी प्राशन करून आपला समाज घडवला पाहिजे आणि न्यूज सर्विस शेष शाट भारत। इस वक्त मैं घाट को परमाबाई अम्बेडकर महोदय का यहाँ पे महामानव बाबा साहब जी का रथ यात्रा निकाली गई है और आपको मैं दिखाना चाहता हूँ यहाँ पर काफ़ी लोग हैं और रथ यात्रा में जो चल रही है। आज हम कहना चाहते हैं जिस तरह से उन्होंने एक ऐसा लोगों में संघर्षशील दिया है और आप बताना ये भी चाहते हैं कि आज उनके ही रक्षा और याद पर लोग जो जी रहे हैं, आज उन्होंने मार्गदर्शन दिया है, हमारे बीच में लोग हैं। तो सर अब क्या कहेंगे, आज जो रथ यात्रा निकले उन्होंने एक अच्छा शिक्षा, एक रोजगार, एक चलने का रास्ता दिया है हर व्यक्ति को, तो क्या कहेंगे आज? बाबा साहब के बदल जितना बोलेगा उतना कम है। बाबा साहब ने जो किया सबके लिए किया है, सब महामानव ने सबके लिए आदमी को अच्छा बनाया है, अच्छा जीने का राह दे बस ते बोले। साहेब तुम्ही काय सांगणार, आज बाबासाहेबांची जे कार्य केले त्यांच्यासाठी आज सर्व लोक सन्मान करतात आणि आज रथ यात्रा काढलेले आहेत, काय सांगणार तुम्ही? बाबासाहेबांनी आमच्यासाठी भरपूर काही केलं आहे। बाबासाहेबांनी समतेचा रथ जपण्यासाठी बाबासाहेबांनी भरपूर प्रयत्न केले। शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, याच्यासाठी बाबासाहेबांनी भरपूर प्रयत्न केले आणि आपला समाज कुठे होता, एक भटकलेला समाज होता, तो एका ठिकाणी आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला, एक मार्गदर्शन त्यांनी आपल्याला दाखवलं। त्यामुळं आम्ही त्यांच्या उपर आम्ही फिरू शकत नाही। आज बाबासाहेबांची 125वी जयंती असल्यामुळं आम्हाला फार आनंद आहे आणि आमचा सर्व बांधव एकत्र होऊन हा उत्सव साजरा करतोय। आणि काय सांगता त्यांनी आज शिक्षणासाठी काय बोलणार आहे? शिक्षणासाठी हां, बाबासाहेबांनी एक आम्हाला सांगितलं आहे, शिका, संघटित व्हा आणि सर्वांना सांगितलं आहे की आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही आहे। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते घेतल्याशिवाय आपल्याला पर्याय गुरगुरलेला माणूस राहत नाही। शिक्षण हे आपल्याला घेणं गरजेचं आहे। त्यासाठी बाबांनी आपल्याला सांगितलं तुम्ही शहराकडे जा, गावामध्ये राहू नका आणि प्रगती करा, हे आपल्या बाबासाहेबांनी सांगितलं, त्यांच्या मार्गावरती आम्ही चालतोय। धन्यवाद। काका तुमचं काय नाव आहे? सालाबाद प्रमाणे याही वर्षी आज तुम्ही काय बघणार की महिला, पुरुष आणि लहान लहान मुलांना एकत्र होऊन लोकांना रथयात्रेत सामील आहेत, काय करणार? समानतेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक महान असा संदेश दिलेला आहे की सर्वांनी शिकावं, संघटित राहावं आणि संघर्ष करावा। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते जो घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हे बाबासाहेबाचा संदेश आहे। हे सर्वांनी आत्मसात करावा अशी मी सर्व जनतेस इच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। आपल्यासोबत अजून लोक आहेत, त्याला पण जरा माहितीच आपण करतो। सर तुम्ही काय सांगणार, आज भरपूर लोक आहेत, आज त्यांनी बाबासाहेबांनी जे कार्य केले आहेत, प्रत्येक लोकांना आज एकत्र होऊन कार्य करतात आणि आपल्या महिला मुलांना काय सांगणार शिक्षणासाठी? सर बाबासाहेबांनी जे सगळ्यांना शिक्षणाचं अमृत पाजलं आहे, तेच शिक्षणाचं अमृत सर्वांनी प्राशन करून आपला समाज घडवला पाहिजे आणि प्रत्येकाने जयंती ही थाटामाटात साजरी केली पाहिजे। जसं बाबासाहेबांनी संघर्षाने शिक्षण करून सर्वांचा उद्धार केला, तसंच पायावर पाय टाकून मुलांनी सगळ्यांचा उद्धार करण्यासाठी पुढे गेलं पाहिजे आणि ते बाबासाहेबांची प्रेरणा घेतली पाहिजे। आपलं काय नाव दादा? माझं नाव ॲडव्होकेट मिलिंद गायकवाड आहे। साहेब तुम्ही आज जे रथ काढलेले आहेत ते कुठून कुठून जाणार आहेत आणि यात भरपूर माणसं आणि महिला लोक आहेत, तुम्ही काय सांगणार आज? ही जी मिरवणूक आहे, ही मिरवणूक पारंपरिक मिरवणूक आहे आणि ही मिरवणूक नालंदा नगर येथून प्रस्थान झालेली आहे। ही माता रमाबाई आंबेडकर नगर आणि जुना RTO येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेंना पुष्पहार अर्पण करते आणि परत नालंदा नगर येथे त्याचा शेवट होतो। ही मिरवणूक जवळजवळ नालंदा नगरमधील सर्व रहिवासी, नालंदा बॉईज असतील, रॉयल किंग ग्रुप असेल, आनंदवन सहकारी गृहनिर्माण संस्था असेल आणि नवतरुण उत्कर्ष मित्रमंडळ असेल, या सर्वांच्या मेहनतीने, ह्या सर्वांच्या प्रयत्नाने ही मिरवणूक काढली जाते। धन्यवाद। तो ये देखिए जो है रमाबाई की शान और बाबा साहेब आम्बेडकर की उन्होंने जो एक लोगों में विश्वास दिया है वो देखने को मिलता है आज के दिन, उनके जन्मदिन पर। हमारे बीच महिला भी उनसे भी जानकारी लेना चाहते हैं। ताई आज आपलं नाव काय पहिले सांगा? मंगला गोडांबे। आज काय सांगणार, बाबासाहेबांची रथ काढलेली आहेत आणि भरपूर लोक आहेत आणि तुमच्या मनात काय आहे, त्यांचे विचार जे आहेत? माझे विचार असे, बाबासाहेबांच्या विचाराबरोबर चालावे, सर्व एक व्हावा आणि सर्वांनी एक मत जर केलं तर आपल्याला कोण हरवू शकत नाही।
आणि आपले घरगुती आणि जे बायकांना काम करतात तर आज एकत्र होत सर्व लोक इकडे आले आहेत. प्रत्येकाला रोजगार मिळावे आणि ते सुखी व्हावा ही प्रतिज्ञा माझी बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणाला राहीन सदैव. काय आणि आपल्यातले जे काही बिगर नोकरीवाले आहे त्यांना नोकरी पाणी लागावा, त्यांची व्यवस्था व्हावी. जे काही मागासवर्ग आहे जेवढे लोक त्यांना म्हणजे पाठिंबा सर्वांनी देऊन त्यांना पुढं काढण्याचे प्रयत्न करा. धन्यवाद. जे आज बाबासाहेबांची आज जयंती आहे, जन्मोत्सव आहे, तुम्ही काय सांगणार आज? पण मी जय भीम बोलते बा, दुसरं तर नाही येत मला. तो देखिए जो है आज जो माहौल है बाबा साहब के दिन पर और काफ़ी खुशियाँ हैं और देख रहे हमारे पीछे जो है बाबा साहब की पुतला भी है और यहाँ पर जो है छोटे से छोटे बच्चे से बच्चे बूढ़े से बूढ़े लोग यहाँ पर एक खुशियों का माहौल दिख रहा है. आज उनका ही दिन है कि आज हर लोग अपनी शिक्षा को प्राप्त कर अपने रोजगार में अपनी बोलने का मौका, पढ़ने का मौका, हर सुविधाएँ मिली है. आज उसी खुशियों को लेकर यहाँ पर रथ निकले. न्यूज़ सर्विस घाटकोपर मुंबई.